त्यांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. भाग्य जयेश कोई. यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी रॉयल ट्रॉफीज आहेत. जर ट्रॉफी बघून कोणताही संघ खुश होईल, परंतु पुढच्या क्षणाला प्रश्न पडेल ही ठेवायची कुठे. रॉयल ट्रॉफीचं रॉयल आयोजन आहे. ट्रॉफी बघून मन प्रसन्न होतं, परंतु त्यासाठी ती जागा सुद्धा करावी लागेल. कुठेतरी एखादा तुकडा घ्यावा लागेल, कारण एक घरात ठेवणं म्हणजे फार कठीण आहे. त्यामुळे एखादी स्पेशल जागा तुम्हाला मी विनंती करेन आमच्या कॅमेरामनला, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुन्हा एकदा ट्रॉफीज नक्कीच दाखवा. खऱ्या अर्थानं अशा ट्रॉफीज नाही एवढ्या वर्षात तरी कुठे पाहिलेल्या नाही आहेत, आणि त्याबद्दल नक्कीच आपण रॉयल स्पोर्ट्सच्या सगळ्या आयोजकांचं पण आभार मानूयात, त्यांचं मनापासून आभार मानूयात. काहीतरी वेगळं ट्रॉफीज नक्कीच दिलेत आम्हाला. आणि पुढच्या वर्षी 12 फूट 2 बाईकसह 12 फुटाची ट्रॉफी होऊ द्या खर्च. त्यानंतर आणखीन एक सन्मान आम्ही करतोय. राजू वानखेडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मी वानखेडे साहेबांना विनंती करतोय की आपण या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे रॉयल चषक 2025 मध्ये. तर जाऊया, नवीन सामना आपल्या समोर येतोय. एका बाजूला सचिन काटकरचा संघ आंबापाडा माहुल मुंबईचा संघ, आणि दुसऱ्या बाजूला सूरज पाटील अँड कंपनी वाघिवलीवाडा. पहिल्याच बॉलवर इकडे मात्र 4 धावा मिळतील. चौकारानं सुरुवात झाली ती केसीसी आंबापाडा या संघाची. आज पहिल्याच बॉलवरचा हा चेंडू, आणि इकडे मात्र मिसफील्ड पाहायला मिळत आहे. सुमित पाटील त्या ठिकाणी होता, नॉट एक्सपेक्टेड. सूरजचा हा चेंडू बॅक टू द बॉलर्स, कोणतीही धाव मिळणार नाहीये. परंतु जेव्हा असं चुकीचं क्षेत्ररक्षण होतं तो दबाव मात्र येतो. चांगला चेंडू होता, परंतु त्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं घेऊन काढणं एक्स्ट्रा कव्हरला यावेळी सुमित वेगानं आलाय. हा थ्रो डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर होता त्या ठिकाणी, परफेक्ट थ्रो होता, परंतु 2 धावा मात्र रोखू शकलेले नाहीयेत. 2 धावेनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. सचिन काटकर म्हटलं का एक मोठं नाव मुंबई टेनिस क्रिकेट जगतामधील. खरं तर गेले कित्येक वर्ष हे नाव आपण सातत्यानं ऐकत आलोय, आणि त्याचबरोबरीनं प्रशांत काटकर. खरं तर संपूर्णपणे हा संघ जर आपण पाहिला तर सचिन काटकर भोवती फिरतोय. यावेळेस समोरच्या दिशेला कोणी नाहीये. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राइव्ह फटका, बॉल सीमारेषा पार. सचिन काटकरच्या पॅटमधून येतोय आणखीन एक चौकार. वाघिवलीवाडा संघाला पुढे जायचं असेल तर सचिन काटकर हा सगळ्यात मोठी विकेट ठरू शकते या मॅचची, आणि सगळ्यात मोठा खेळाडू सुद्धा आहे सचिन काटकर. अद्भुत दिले पण केसीसी आंबापाडा माहुल मुंबईचा संघ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, आणि सचिन काटकरनं अपेक्षेप्रमाणे सुरुवात केली. ओव्हर द स्टंप्सला वेगवान चेंडू होता, अडबा पॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर करण्यात आला होता, परंतु बीट केलाय. सूरजकडे सुद्धा चांगले कटर्स आहेत, लेग कटर सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्या गोलंदाजीमधून. सूरज पाटील सुद्धा मोठा खेळाडू आहे, परंतु फलंदाजी स्ट्रेंथ आहे वाघिवलीवाडाची. यावेळेस मात्र समोर पुढ्यात दिला होता, ड्राईव्ह केलाय, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू जाऊन सरळ पडलाय तो सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र सूरज पाटीलवर आक्रमण चढवलंय. सचिन काटकरच्या पॅटमधून येतोय षटकार.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 16 धावा. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावर. सूरज पाटीलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र सचिन काटकरनं हल्ला बोल केलाय आणि सचिन काटकर जेव्हा जेव्हा आक्रमक होतो एखादी लॉंग इनिंग मात्र जरूर पाहायला मिळते, कारण तो थांबत नाही अधूमध्ये. एकदा सूर गवसला ना की एक लॉंग इनिंग त्याची नेहमीच पाहायला मिळते. यावेळेस लॉफ केलाय समोरच्या दिशेला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमाल स्ट्रोक होता आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. प्रशांत काटकरच्या पॅटमधून येतोय हा पहिला षटकार. पाटीलचं भव्य स्वागत झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये सूरज पाटीलनं मार खाल्लाय आणि आता मात्र दर्शन पाटील. दर्शन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. शॉर्ट बॉल होता इकडे, मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. थोडासा गती कमी झाली आणि त्यानंतर मात्र एज लागली आणि यष्टीरक्षक भागेशनं मात्र टिपला झेल. फर्स्ट विकेट डाऊन. जोडी अखेरीस मात्र फोडली जाते. पहिला धक्का लागलाय तो केसीसी अंबापाडा टीमला. षटकार आणि तदनंतर मात्र अगदी शॉर्ट बॉलवर मात्र विकेट मिळाली. बऱ्याच वेळेला घडतं, चांगले चेंडू मात्र मारले जातात परंतु एखाद्या खराब चेंडूवर सुद्धा पटकन विकेट मिळून जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय कडू, लेफ्ट हँडेड, आणि तो सुद्धा आक्रमक फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. डावखुऱ्या त्याचा विस्फोटक फलंदाज जय कडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅक प्रदर्शन पाटीलला मात्र सफलता प्राप्त झाले आणि गरजेची सुद्धा होती इकडे ब्रेक थ्रू. शॉर्ट बॉल पाठीमागे जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल स्टॉप केलाय परंतु 2 धावा मात्र मिळतील. जय कडू खातं उघडेल 2 या धावेनं. दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 24 नाऊ. 24 धावा धाव फलकावर. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं सुंदर असं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. कमाल मेहनत घेतले 24 लाईव्ह इव्हेंट्सनं ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि पोर्ले संघ सुद्धा सुपर 5 मध्ये आहे. यावेळेस मात्र पाहूया समोरच्या दिशेला मिडऑफच्या वरतून टोलवलाय बॉल. चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. फुल लेंथ होता परंतु उत्कृष्टरित्या मित्र म्हणजे जय कडून त्याला षटकाराची मोहर लावले. 30 धावा धाव फलकावर. दुसरं षटक सुरू आहे आणि धावसंख्या मात्र प्रचंड वेगानं वाटचाल करते. दर्शन पाटील जय कडू समोर. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. इकडे मात्र लेग बिफोर द विकेट पायची सापडलाय आणि आणखीन एक विकेट यावेळेस मात्र जाते की काय. दुसरा सेकंड विकेट डाऊन. लेग बिफोर द विकेट. पायची पंचांनी बाद जरूर दिले आणि अंपायर्स मात्र पुढच्या क्षणाला आपला निर्णय मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स करत असताना थोडीशी चर्चा केली. पहिल्यांदा अंदाज झाला नाही परंतु जय कडून पहा शॉट्स खेळल्यानंतर लगेच बॅट वर दाखवली होती. बऱ्याच वेळेला ही एक सवय सुद्धा झालेली आहे आजकाल फलंदाजांची, परंतु यावेळेस मात्र त्यांनी स्क्वेअर लेग अंपायरशी थोडंसं डिस्कस केलं आणि त्यांनी मान डोलवल्यानंतर मात्र निर्णय रिव्हर्स करण्यात आला. हे फार चांगलं आहे. दोन्ही अंपायर्स मध्ये ती समजूतदारपणा असला ना की कुठेही वादावाद होताना दिसत नाहीये. आणि ते चित्र शशी वेयर सर आहेत आणि दीपक बोराडे सर आहेत. लो फुल टॉस बॉल हलक्या हाताने ढकललाय लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकेरी धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल.
दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर केसीसी अंबापाडा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 31 धावा. सचिनजी पाटील त्यांचे सुपुत्र आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्रणय मात्रेची स्कोरिंग जवळून बघतायत, शिकण्याचा प्रयत्न मात्र करतात. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या. प्रशांत काटकरची विकेट आपल्याला पाहायला मिळाली, परंतु सचिन काटकर सगळ्यात मोठा खेळाडू आहे या बादचा. वाघिवलीवाड्याकडे सूरज पाटील आहे, तसाच खेळाडू सचिन काटकर अंबापाड्याकडे आहे. परंतु इथून मात्र पुढच्या उर्वरित 3 ओव्हर्स मध्ये कुठपर्यंत मजल मारली जाणार हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाजी थोडीशी डोकेदुखी नेहमीच राहिले वाघिवलीवाडा संघाच्या दृष्टिकोनातून. बऱ्याच वेळेला गोलंदाजी जोरावर सामने जिंकलेत, परंतु बऱ्याच वेळेला त्याच गोलंदाजीनं थोडासा धोका सुद्धा दिलाय आणि जो नुकताच नेवाळीच्या मैदानावर पाहायला मिळाला होता. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह, सरळ ब्लॅक स्क्रीनच्या दिशेनं चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. सूरज पाटील थोडासा महागडा ठरलाय. आतापर्यंत आपण पाहिलं सूरजच्या गोलंदाजीवर 22 धावा आल्यात. यावेळेस चांगला बॉल होता, खोलात टाकला होता, फुल लेंथ होता, चॉप करण्याचा प्रयत्न, समोर ढकललं होतं शॉर्ट कव्हरला. सिंगल त्या ठिकाणी मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. रोखावं लागेल या जोडीला, कारण प्रशांत काटकर बाद झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर सचिन काटकर, जय कडू दोनही भरवशाचे फलंदाज आहेत. सूरज पाटील फार मोठं नाव आहे. यावेळेस लो फुल टॉस बॉल स्वीप केलाय, परंतु स्क्वेअर लेगला फिल्डर वेगानं त्या ठिकाणी पोहोचला. एकच धाव मिळेल. सिंगल रन्सनं फारसा फरक पडत नाहीये, परंतु पहिल्यापासून जर आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये 3 मोठे फटके, दुसऱ्या षटकामध्ये 2 आणि आतापर्यंत तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर सुद्धा षटकार पडलाय. 6 बाउंड्री झाल्यात. खरं तर मोठे स्ट्रोक्स पाहायला मिळालेत. चौकार षटकाराची आतषबाजी आतापर्यंत पाहायला मिळाले आणि म्हणूनच आपण जर पाहिला पहिल्या इनिंगचा पूर्वार्ध आणि त्याच्यामध्ये 39 धावा. चांगला खेळतोय जय. यावेळेस प्रत्येक चेंडू कनेक्ट करतोय, चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि दरवर्षीच बऱ्याच वेळेला सचिन प्रशांत बाद झाल्यानंतर सुद्धा जय कडून आजपर्यंत अनेक वेळेला डाव सांभाळले आणि तेच करतोय. समोर सचिन आहे. 40 धावा धाव फलकावर लागल्यात. 40 ऑन बोर्ड. यावेळेस मात्र बॅकफुटवरून कट केला बॉल. इकडे मात्र कव्हर्सला काय प्रयत्न होता त्या ठिकाणी. कमाल स्टॉप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी स्वीपर कव्हर भरून धावत आला होता एक्स्ट्रा कव्हर पर्यंत. प्रेम पाटील वेगानं आला होता आणि काय चेंडू अडवलाय. शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकललंय त्यानं. सुपर फिल्डिंग. 2 धावा मिळतील. टोटल मूव्स टू 42 नाव. 42 धावा धाव फलकावर. चांगला बॉल खोलात टाकला होता. इकडे मात्र पाहूया लालचंद त्या ठिकाणी आहेत. वेगानं बॉल पळतोय. थर्ड मॅन बॉट लाईन पार. रन्स मिळतील 4. आलाय आणखीन एक अंबापाडासाठी चौकार.
तर स्कोर कार्डवर एक गडी बाद 46 धावा. 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. 7 बॉलमध्ये 17 ठोकल्या जयकडून आतापर्यंत आणि 9 बॉलमध्ये 23 सचिन काटकरच्या बॅटमधून. 46 आणखी 2 ओव्हर्स बाकी आहेत. इथून 25 ते 30 धावा जर आल्या 2 ओव्हर्स मध्ये तर ही धावसंख्या मात्र 70च्या पुढे जाऊ शकेल आणि तोच प्रयत्न असेल तो अद्वैत 11 केसीसी अंबापाडा या संघाचा. टीम मीटिंग कॉल करण्यात आले केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाकडून. काही सूचना दिल्या जातात. सूरज पाटील काय करायचं पुढच्या 2 ओव्हर्स मध्ये. सध्याच्या घडीला जर या 2 फलंदाजांना थांबवलं गेलं तर नक्कीच तो मोमेंटम मात्र आपल्याला मिळू शकतो. त्यांचं संपूर्ण व्यासपीठ दाखवलं गेलंय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आमचे मान्यवर स्पर्धेचा आनंद घेत असताना नेहमीच रॉयल स्पोर्ट्स आयोजन म्हटलं की मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते मंचावर. सगळ्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. केबी काका मैदान म्हटलं की उलवा लोड मधील एक प्रसिद्ध मैदान, सगळ्यांचं आवडतं मैदान आणि या मैदानावर नेहमीच गर्दी पाहायला मिळते. सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये. गत वर्षी आपण पाहिलं होतं खरं तर ही स्पर्धा गावदेवी नानकरनं जिंकली होती भिवंडी बेल्ट मधून. आणि इथे स्पर्धा जिंकल्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये नानकरची डिमांड वाढली होती. अनेक पॅकर्स खरं तर या संघाला पुरस्कृत करण्यासाठी मात्र पुढे आले होते. पहिला क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. त्यानंतर ओडापोन वाळ संघ या ठिकाणी जिंकला होता. जासई संघानं सुद्धा तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. उलवा नोड मधील मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ जिंकला होता. हे 4 संघ यशस्वी राहिले होते. आर्यन आलाय. पहिला चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटकेबाजी बऱ्याच वेळेला पाहायला मिळाली आतापर्यंत इनिंग मध्ये. आणखीन एक चौकार आणि या चौकाराच्या सहाय्यानं अर्धशतक धावफलकावर अंबापाड्याचं 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. आणि प्रत्येक ओव्हरच्या पहिल्या बॉलवर एक मोठा फटका आलायच. म्हणजेच काय, प्रत्येक नवीन येणाऱ्या गोलंदाजावर तो दबाव वाढवण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजानं पुरेपूर केलाय. आर्यन गावंड यंगस्टर आहे या टीमचा. नवीन गोलंदाज पहिल्याच बॉलवर चौकारानं स्वागत केलंय. दबाव जरूर असेल, मोठी स्पर्धा खेळतोय, समोर मोठा संघ आहे, बॅटर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि अशा वेळेला मात्र आर्यनला एक चांगलं षटक हाताळायचं आहे. यावेळेस सुद्धा लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बघत बसेल तिकडे चेंडूकडे आणि बॉल चाललाय हवाई सफर करण्यासाठी. 6 धावा. पहिल्या 2 चेंडूमध्ये आर्यन गावंडच्या 10 धावा आल्यात. टीमची टोटल जाऊन पोहोचले अब तक 56. सचिन काटकरच्या पाठीमागून जय कडू आला आणि जय कडूनं कधी ओव्हरटेक केलं सचिनला कळलं सुद्धा नाहीये. जय कडू आता मात्र 9 बॉलमध्ये 27, सचिन काटकर 9 बॉलमध्ये 23. कमाल बॅटिंग करतोय. 1 डाऊनच्या स्वरूपामध्ये आला आणि संपूर्ण डाव सांभाळलाय तो जय कडूनं. इकडे फटका फसलाय. बॉल हवेत आहे परंतु कदाचित सेफली लँड होईल आणि तसंच घडते. पुरेपूर प्रयत्न केला होता गोलंदाजानं कारण फॉलो थ्रू मधून तिथपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. परंतु आर्यन बराच धावला. संधी आली होती बऱ्याच अवधीनंतर खरं तर, परंतु ही संधी मात्र कॅप्चर करता आलेली नाहीये. 2 धावा मिळतील जय कडूला. 58 धावसंख्या आतापर्यंत अंबापाडा संघाची. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल जय कडूसाठी. आर्यन गावंडला काहीतरी वेगळी युक्ती लढवावी लागेल. एक चांगला चेंडू टाकावा लागेल कारण सध्याच्या घडीला ही जोडी फोडण्याचं काम त्याच्यावर देण्यात आलंय.
हो, पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हा चांगला चेंडू होता आणि इकडे मात्र बेट केले. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता, वेग सुद्धा होता. थोडासा ऑस्ट्रेलियाच्या बाहेर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु त्याच्यामध्ये अपयश आलंय. हा डॉट बॉल पाहायला मिळालाय. बऱ्याच बऱ्याच अवधीनंतर डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचं पर्सेंटेज फार कमी आहे इनिंग मध्ये. पहिल्या षटकामध्ये 2 डॉट बॉल पाहिले होते, दुसऱ्या षटकामध्ये 2 डॉट बॉल आले होते, त्यानंतर हाच डॉट बॉल आलाय. फुल टॉस आहे समोरच्या दिशेला, लॉंग ऑफला क्लिअर केलंय. जय कडू ऑन फायर नाव, तोंड कडू केलंय आर्यन गावंडचं. इकडे चुकी केली होती आर्यन गावंडनं, सरळ बॅटवर दिला होता हा चेंडू. आणि जय कडूच्या फॉर्म मध्ये, आणि तो फॉर्म जर आपण पाहिला ना तर 12 बॉल मध्ये 35 धावांची इनिंग सजवलंय. 64 ऑन बोर्ड नाव. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना यावेळेस मात्र सोडून दिला होता चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. स्कोर मूव्स टू 65 नाव. 65 धावा धाव फलकावर. आर्यन गावन आतापर्यंत 19 धावा खर्च केल्यात. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहे. थोडस चाच पडतायत. 2 धावा तर सहज रीतीनं पूर्ण केल्या जातील. आणि अशा पद्धतीने इकडे चौथ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर केसीसी अंबापाडा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 67, 67, लॉस ऑफ 1 विकेट. आणखीन एका षटकाचा खेळ बाकी. सदुसष्ट धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटक बाकी आहे. 5व्या षटकाचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या सत्रामध्ये सूरज पाटीलला लॉंग इनिंग साकारावी लागेल, यावर शिक्कामोर्तब केले अंबापाडा संघानं. भाग्येश सुरते 5वं आणि अंतिम षटक. वाघिवलाडा संघाची एकमेव आस आहे आता. मात्र हे षटक तरी चांगलं पडू दे. आतापर्यंत जर स्कोर कार्ड आपण पाहिला ना तर पहिल्या षटकामध्ये 16, नंतर 15, नंतर 15, नंतर 21. बागेचा पहिलाच बॉल, थोडेसे गुडघे बेंड केले होते, पाठीमागे थोडस स्कूप करण्याच्या तयारीमध्ये होता सचिन काटकर, परंतु बागेचा हा चेंडू मात्र निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. सूरज पाटील यष्टाच्या पाठीमागे आहे. बागे सुरतेला तो मोमेंटम द्यायचा आहे. थोड्याशा कमी धावा देऊन तो मोमेंटम वाघिवलाकडे कसं शिफ्ट होईल हे बागेश सुरतेला आता मात्र पाहावं लागेल. चेंज ऑफ पेस होता, स्लोवर वन होता, परंतु तो ओळखला आणि सचिन काटकरना मिड विकेटला टोलवला. एक सुंदर चौकार. पद्धतीने टीमची टोटल 71 आकड्यावर 70 क्रॉस, 71 ऑन बोर्ड नाव. 4 चेंडू शिल्लक आहेत. बागेचा यावेळेस मात्र सरळ फुल टॉस ऑन साइडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. प्रतीक सुरतेनं टिपलाय झेल आणि अखेरीस सचिन काटकरचा संपवला खेळ. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का अंबापाडा टीमला सचिन काटकरच्या स्वरूपामध्ये.
शेवटच्या ओव्हरमध्ये भाग्येश सुरते मात्र चांगली बॉलिंग करतोय, थोड्याफार कमी धावा देण्याचा प्रयत्न आणि तो करायलाच हवा होता. कारण अगोदरच 4 ओव्हर्समध्ये 67 होत्या आणि त्या 80च्या पुढे जाणार नाही याची सध्याच्या घडीला काळजी घेण्याचा प्रयत्न भाग्येश सुरते करतोय. 3 चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे. पंटी काटकर आलाय नवीन बॅटर. जय कडू एका बाजूला, त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये, तो नॉन स्ट्राईक एंडला अडकलाय आणि तेच करायचं आहे वाघिवलढा संघाला. जय कडूला नॉन स्ट्राईक एंडला ठेवलं तर थोड्याफार धावा कमी होऊ शकतील. तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे पूर्वार्धामधील. फुल लेंथ होता, खोला टाकला होता, बॅक टू द बॉलर्स. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिट केला गेलेला नाहीये. परंतु जरी डायरेक्ट हिट केला असताना तरी जय कडून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसता केला, कारण तो स्ट्राईक त्याला हवी होती. आमचे मान्यवर चंद्रकांतजी जगताप साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. तर मी विनंती करतोय चंद्रकांतजी जगताप यांना की आपण मंचावर यावं आणि या स्पर्धेचा, या सामन्यांचा आपण आनंद घ्यावा. आपलं सहर्ष स्वागत आहे रॉयल ट्रॉफी मध्ये. हा चान्स घ्यायला हवा होता भाग्येश कडून. शेवटचे 2 चेंडू आणि जय कडू स्ट्राईकला. ओ कडूचा स्ट्रोक लॉंग ऑनच्या बाहेर, कडूच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. काय बॅटिंग करतो मैदानाच्या भोवती, कमाल कमाल बॅटिंग केले संपूर्ण केवी काका. मैदानावर मात्र छाप सोडले ती जय कडून. शॉर्ट बॉल आहे, इकडे मात्र हा चेंडू समोर पडतोय. मिड ऑफला चांगला प्रयत्न होता, 2 तर पूर्ण झाल्या, तिसऱ्याचा प्रयत्न सुरू केलाय. थ्रो आलाय गोलंदाजाच्या एंडला, परंतु तोपर्यंत मात्र ही तिसरी रन कंप्लीट होत असताना 80+ रन झाल्यात या मॅच मध्ये. केसीसी आंबापाडा संघानं सर्वोच्च धावसंख्या नोंदवले, 81 धावा तब्बल 5 ओव्हर्स मध्ये 2 गडी बाद 81. आणि या स्पर्धेमधला सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम चिर्ले संघाचा अगोदरचा मोडीत काढत 81 हा नवीन कीर्तिमान मात्र या स्पर्धेमधला प्रस्थापित केलाय. इट्स अ हायएस्ट टोटल ऑफ दिस टुर्नामेंट. 82 धावा ठोकायच्या आहेत त्या केडीए स्पोर्ट्स क्लब वाघिवलढा संघाला. सूरज पाटील किंवा प्रतीक सुरतेला लॉंग इनिंग साकारावी लागेल आणि त्यासाठी त्यांना सुद्धा आपण देऊया शुभेच्छा. परंतु पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये 82चा चेस मात्र वाघिवलढा संघ कशा पद्धतीने करणार. जशी होईल दुसऱ्या इनिंगला सुरुवात, ऐकूया रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा आवाज. कडे बोलत आहोत. सोनम मडवी याचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो तिकडे आयोजकांमध्ये सुरेश ठाकूर याला विनंती करतो की आपण सोनम मडवी याचा सत्कार करायचा आहे. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्याला सन्मानित करायचं आहे. केपी सर टॉसला देखील बोलवा. आणि टॉससाठी त्याला साई संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध कलवे संघाचा कॅप्टन पुढचा स्वागत करण कोहलीचा सत्कार करायचा आहे. ज्या सुरेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण कोहली याचा सत्कार करायचा आहे. टॉससाठी लगेच मी विनंती करतोय कलवे संघाचा कॅप्टन आणि साई. पुढची मॅच 4 षटकांची असेल. नंतर जसा जसा आपण वेळ बघू षटकं कमी पण करण्यात येतील. त्यामुळं तर अशा प्रकारे मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करत आहे
दोन कॅप्टन साई गावदेवी साई संघाचा संगनायक आणि कलवे कलवे संघाचा संगनायक आपण लगेचच टॉस बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे. खेळल्यानंतर आहेत नाही तर मला वाटलं गेले काय कलव्याला. चला कलवे संघाचा कॅप्टन येत आहे. साई संघाचा कॅप्टन राकेश कृपया आपण यायचा टॉस साठी. आता दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होणार आहे. आपण टॉस करणार आहोत. 4 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. साई आणि कलवे ही देखील मोठी मॅच होणार आहे. एकाच विभागातील एकाच अगदी परिसरातील समोरासमोर आहे असणारी ही गावं साई आणि कलवे यांच्यामध्ये होणारी ही पुढची अत्यंत महत्वाची मॅच आहे. तर कलवेचा कॅप्टन आलेला आहे. साई संघाचा कॅप्टन प्लीज कृपया, कारण सकाळी पण दुपारी पण तुम्ही थोडासा उशीर घेतला तुमचं प्लेयरांना आम्ही खूप वाट बघली. 10-15 मिनिटं अशीच आपली गेलेली आहेत आणि आता मात्र आम्ही पॅनल्टी देताना मागे पुढे बघणार नाही. एंट्री आली का पहिल्यांदा संघांच्या एंट्री घ्या, मग आपण धडाधड पेनल्टी आलाय. राकेश धावत आला, आवाज आलाय, कारण खूप मोठं आयोजन आहे त्याच्यामुळे आम्ही थोडी घाई करत आहोत. काही हरकत नाही आहे. आणि एक सामना दोन्ही संघांनी जिंकलेला आहे. टॉस करण्यासाठी मी नरहरी मडवी यांना मी विनंती करतोय आपण याचा जुने जाणते एक अष्टपैलू खेळाडू नरहरी मडवी यांच्या शुभ हस्ते आता हा टॉस केला जाणार आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 गोलंदाज, हे लक्षपूर्वक ऐकायचं आहे. 4 षटकं 4 गोलंदाज. अतिशय महत्वाची मॅच आहे. साई आणि कलवे एकाच विभागात अगदी समोरासमोर बऱ्याच वेळा आमने सामने आले असतील आणि महत्वाची मॅच. टॉस हेड कलवे संघ वेळ घेत नाही कारण आता मॅच सुरू झाले. तुमचा जो निर्णय असेल त्या सगळं तुम्ही मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि लगेच पुढची मॅच आपण सुरू करणार. तत्पूर्वी मी आता कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रवीण गायकरकडे, चला आंबापाडा वॉर्मअप करू नका, आता आपण रोज प्रॅक्टिस करतो, उशीर झालेला आहे, चला पंच घाई घ्या फटाफट. प्रवीण गायकर चलो सुरू करो. धन्यवाद, क्या बात है किरण सर. चलेंगे मैदान की तरफ. बहुत बड़ा लक्ष्य है. पहली गेंद लेकर गेंदबाज, वो तेज बॉल जरूर डाली थी, लाउड अपील की गई थी, लेकिन तुरंत अंपायर ने वहां पर बता दिया कि शायद ये गेंद बल्ले पर लगी है. नेक्स्ट मैच पहले सेकंड राउंड का पहला मैच गावदेवी कलवे और गावदेवी साई, इन 2 टीमों के बीच में हमें नजर आएगा. लक्ष्य है टोटल 81 रन ठोककर 30 गेंदों में 82 रनों का लक्ष्य रखा है और इस लक्ष्य का पीछा करते हुए पहली पावर प्ले की पहली गेंद सचिन काटकर की जबरदस्त नजर आती हुई, यानी कि अद्वैत 11 केसीसी अंबापाड़ा यानी कि कालबा देवी अंबापाड़ा और उनके सामने केडीएच 11 फागिलवाड़ा, 2 टीमों के बीच में लड़ाई नजर आती हुई. इस बार भी तेज डाली थी, मिडल स्टंप पर पाए गए और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट. प्रतीक बाला बैक टू द पवेलियन. सोडली टू क्या बात है, जबरदस्त संगीत. डीजे सैंडी, थोड़े से दर्शक जब नाराज होते हैं तो निश्चित तौर पर उनको मनोरंजन एंटरटेनमेंट करने का काम बिल्कुल इस डीजे ऑपरेटर ने किया है. जीवन में समस्याओं का सामना इसीलिए करना पड़ता है ताकि हम उनसे लड़कर और मजबूती के साथ निकल कर आए. और क्या यहाँ पर जबरदस्त शुरुआत देते हुए गेंदबाज कालबा देवी प्रसन्न अद्वैत 11 अंबापाड़ा टीम के एक प्रमुख ऑलराउंडर
सचिन काटकर की ओर से। आज बल्लेबाजी जय कडू की ओर से शानदार रही। का सचिन काटकर की ओर से दमदार शुरुआत रही। हालांकि कप्तान प्रशांत काटकर जल्दी लौटे, लेकिन दो बल्लेबाजों के बीच में काफी बढ़िया साझेदारी। जो भी है, ये जोड़ी के ऊपर अब बहुत कुछ निर्भर करता है। 28 गेंदों में 82 रनों की जरूरत है। पहला विकेट शून्य पर लौटा है मैदान से बाहर। शॉट अच्छा है, नटराज स्टाइल में घूमकर खेला है डीप लॉन्ग लेग की तरफ। मच नीडेड बाउंड्री, 4 रन। थैंक यू वेरी मच डीजे। बिल्कुल यहां पर 4 मिलेंगे। जानते हैं आप यहां पर लक्ष्य काफी बड़ा है, ना किसी गेंद को सम्मान दिया जाए, यहां से जितने रनों से के वो पावर पे के ओवर में ही मारे जाए, यही सोच के साथ बल्लेबाजी हो रही है। इनसाइड आउट, कमाल की टाइमिंग। शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद, डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ के बीच में से 4 रन। पंद्रह का रिक्वायर्ड लगभग देखा जाएगा तो रिक्वायर्ड रन रेट यानी कि 16.40 के रिक्वायर्ड रन रेट से इन रनों को बनाना होगा। पहली 2 गेंदे बिल्कुल सचिन काटकर गेंदबाज के हित में रही और अगली 2 गेंदे जो है वो बल्लेबाज यहां पर आक्रामक रूप धारण करते हुए टीम की टोटल रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के पर फिलहाल 8 रन ऑन हैट्रिक। चौकों के हैट्रिक के कगार पर थे जरूर। इस बार लोअर फुल टॉस बॉल ऑन साइड में मोड़ दिया, फील्डर है मौजूद वहां पर, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और 1 रनों की मदद से स्कोर बनाए स्कोर कार्ड के ऊपर 9 रन। पहले पावर प्ले की ओवर है ये और निश्चित तौर पर सचिन काटकर ने विकेट भी हासिल की है। वो क्या सफल होगा जो निर्भर है गैरों पर। अरे मंजिल तो उनको मिलती है जो चलता है अपने पैरों पर। अब यहां पर देखेंगे एक बल्लेबाज है सूरज जो किसी भी वक्त मैच का रुख पलट सकते हैं। अब उनके ऊपर भी बहुत सारी अपेक्षा रहेगी वाग्युलीवाड़ा टीम के खिलाड़ियों की। तो सम्मान दिया इस गेंद को। जानते हैं कि ये गेंद खतरनाक थी, पहले एक्शन में पकड़ तो मामला बन सकता था। ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद केरू माता दत्त कृपा जय हनुमान वाग्युलीवाड़ा टीम की रन संख्या है 10। 1 विकेट के नुकसान के ऊपर 24 गेंदों में चाहिए 72 रन। मंचावरती आगमन झालेलं आहे, ज्याने या स्पर्धेसाठी तब्बल 60,000 रुपयाची दुसऱ्या क्रमांकाची देणगी दिलेली आहे, ते प्रकाश काका कोहली यांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे। त्यांचं आम्ही रॉयल ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत करत आहोत। ओवर टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू किरण पाटिल सर। बिल्कुल 24 गेंदों में 72 रनों की जरूरत है। सूरज के ऊपर सभी दर्शकों की निगाह है और खास करके आप देख सकते हैं किरण भाई मड़वी, उनके साथ प्रीतम दादा पड़के, निसर के ढाबा, केतन आंग्रे, हवेली ग्रुप, इनके ओर से शुभकामनाएं। केडीएच वाग्युलीवाड़ा टीम के लिए आदेश नंदा ग्रुप यानी कि मेरे नीलेश शेख पाटिल वाग्युलीवाड़ा आपका भी स्वागत करेंगे। सूरज पाटिल 1 में 1 बनाकर 3 में 9 बनाकर भागे सुरते, जिनके बल्ले से 2 चौके अभी तक निकले। गेंदबाजी में परिवर्तन, राजकडू तैयार। पहली गेंद काफी जोर से फेंकी, अपील काफी स्ट्रांग थी इस खिलाड़ी के लिए। सूरज है जो एक बार चमक जाए तो फिर रोकना मुश्किल होगा। बड़ा स्कोर है, दबाव भी है, खेले भी तो किस स्थिति में खेले, डबल माइंडेड होंगे, लेकिन यहां से दबाव हटाना पड़ेगा। कलबा देवी, अद्वैत 11, अंबापाड़ा टीम अब तक यहां पर गेंदबाजी दमदार हो रही है। तो चढ़ में डाल दिया इस गेंद को, पूरी तरीके से समझ नहीं पाए, मायूस, निराश होकर, हताश होकर मैदान से बाहर लौटेंगे। बिग विकेट सूरज, बैक टू द पवेलियन। उनका सुबह गौरी स्पोर्ट्स नेपाली आमदार ट्रॉफी में दमदार बल्लेबाजी की उन्होंने, लेकिन इस बड़े मैच में उनके बल्लेबाजी की जरूरत थी और आउट होकर लौटेंगे मैदान से बाहर। नए मैदान के अंदर बल्लेबाज आते हुए दर्शन पाटिल, प्रमुख ऑलराउंडर ये भी है टीम के। 22 गेंदों में 72 रनों की जरूरत है।
देखिए तेज हवाओं के बाद भी दिए भी जलते रहते हैं। उसी तरह तेरी नजर अगर मंजिल पर है तो तू भी यहाँ पर उस मंजिल को पा सकता है, क्योंकि कुछ पाने का जुनून है, इसलिए कोशिश हर रोज करता जा। एक रास्ता बंद हुआ तो क्या हुआ, उठकर नए रास्ते की खोज करता जा। खींचना चाहते थे इस गेंद को, बल्ले और गेंद का संपर्क नहीं है। पावर प्ले में कमर तोड़ी, प्रतीक बाला लौटे मैदान से बाहर। उसके बाद आप देख सकते हैं राज कड़ू ने अभी तक गेंदे फेंके इस ओवर की 3, एक भी रन नहीं खर्च किया। एक विकेट उनके नाम पर। दबाव आप केडीएच 11 वाघुलीवाड़ा के ऊपर और भी बढ़ता हुआ। बहुत सारे दर्शक जो है सूरज की बल्लेबाजी देखने के लिए आए थे, साथ ही साथ आज इंप्रेस किया सचिन और जयंत कड़ू ने, वो भी काफी दमदार बल्लेबाजी नजर आई। तेज बॉल जरूर डाली थी, फुल टॉस बॉल, तू में अरे पलटवार कीजिए, क्या कर रहे हैं मैदान के अंदर, ये खिलवाड़ है। रन पहले ही लेना चाहिए तो फिर रोकना चाहिए था। और एक विकेट, ऐसे में दुविधा बहुत खराब हो रही है केडीएच 11 वाघुलीवाड़ा टीम की। दर्शन सस्ते में लौटेंगे, रनआउट के तौर पर खिलाड़ी आउट। ते पिंजरा आला आला, भाई माझा जेलमधून सुटला, त्याच्या आधी भाईला बर्फाची लादी विचरा। क्या दमदार संगीत, सच बोल पट्टा भी पूछिए। ऐसे संगीत जो है वो डीजे वाले बजाते हैं कि भाई माझा जेलमधून सुटला। तो बिल्कुल यहाँ पर 10 रन बने। बहुत ही खराब यहाँ पर बल्लेबाजी का प्रदर्शन नजर आता हुआ। भागेश अभी भी है जरूर। अब कप्तान टीम के सुमित पाटिल यानी कि सूरज के बड़े भाई, विकेट कीपर के चेहरे के ऊपर हंसी, थोड़ी सी मुस्कुराहट नजर आती हुई कि वो खुशी बयां करती है कि सूरज का इंपॉर्टेंट विकेट, मैदान से बाहर जाना, फिर के बल्लेबाजों के ऊपर दबाव डालना। आज काफी धूमधाम के बल्लेबाजी नजर आई, खास करके सचिन काटकर और जय कड़ू की ओर से। आते ही ऑन साइड में बिग हिट का प्रयास किया है, फील्डर है मौजूद वहां पर, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। सेकंड पावर प्ले में 3 खिलाड़ी, रंजित भाई आपका स्वागत करेंगे। दमदार योगदान उनका भी साई टीम के लिए, और निश्चित तौर पर जब भी आते हैं हमारे कोपरली एरिया में, उन्होंने अच्छा योगदान उस टीम का भी हम देखते हैं। 1 रन 1 से कोई फर्क नहीं गिरेगा वहां पर। 1 के साथ बढ़ता हुआ स्कोर है 11, 3 विकेटों के नुकसान के ऊपर। लक्ष्य है टोटल 82, 82 रनों का लक्ष्य, बहुत बड़ा लक्ष्य खड़ा कर दिया है। हल्के हाथों से टैप किया है, सिंगल लेना चाहते हैं लास्ट बॉल के ऊपर, लेकिन नहीं, मना किया है, जोखिम नहीं उठाना चाहते। ऑलरेडी 3 विकेट गवा चुके हैं और देखते देखते कम समय में ये ओवर जो समाप्त किए, 2 ओवर, यानी कि कालबा देवी प्रसन्न अथविक 11 अंबापाड़ा टीम ने 2 ओवर के बाद 11, आने वाली गेंदें बचे 18, और 18 गेंदों में चाहिए लगभग 71 रनों की जरूरत। तो चलिए 18 में चाहिए 71 रन, यानी कि प्रति ओवर आप 23 के करीब रन बनाने पड़ेंगे। यानी कि प्रति ओवर 4 छक्के, हर एक ओवर में 4 छक्के अगर मारेंगे तो ये टारगेट चेस हो सकता है। अगर ये टारगेट चेस किया तो ये केविका का मैदान उल्वेनोड में ऐतिहासिक रिकॉर्ड में नोंद की जाएगी। इससे पहले हाईएस्ट स्कोर हमने देखा था, कल 75 का लगभग था, आज 81 का हाईएस्ट स्कोर खड़ा कर दिया है। टेस्ट बॉल डाली थी, पैरों का निशाना साधा, पग बाधा, मिडिल स्टंप पर पाए गए, एक के बाद एक विकेट। मानो ऐसा लग रहा है कि तू चल मैं आया। बड़े बड़े भाइयों को पता है कि बर्फा की लादी, बर्फ की लादी क्या है। तो चलिए 11 के ऊपर 4 विकेट मैदान से बाहर लौटे, बिल्कुल मिडल स्टंप पर जाती हुई गेंद थी। पिछला एक्शन रिप्ले आपने देखा, गेंदबाज ऋतिक का मिडल स्टंप पर परफेक्ट पाए गए और बल्लेबाज होंगे आउट। 4 विकेटों के नुकसान के ऊपर 11 रन 17 गेंदों में चाहिए 71, 71 रनों की फिलहाल जरूरत है। प्रशांत मिड ऑफ की तरफ आप देख सकते हैं, नंबर 9 की जर्सी पहनते हुए अच्छा परफॉर्मेंस रहा आज टीम का, लेकिन केडीएच वाघुलीवाड़ा टीम थोड़ी सी मुसीबत में है इस वक्त।
तेज बॉल, तेज गेंदें आ रही है, रफ्तार है आज कालबा देवी प्रसन्न केसीसी अद्वैक 11 अंबापाड़ा टीम के गेंदबाजों के पास, और उसी रफ्तार के साथ आज गिरफ्तार किया है। वो सूरज को फेंका हुआ सटीक यॉर्कर, फिर भागेश को फेंका हुआ परफेक्ट फुलर लेंथ मिडिल स्टंप पर पाए गए और रनआउट के विकेट जाना, यानी कि चारों तरफ से दबाव, पहले बल्लेबाजी की गेंदबाजों के ऊपर दबाव, और उसके बाद बात करेंगे गेंदबाजी करते हुए बल्लेबाजों के ऊपर, अपने साथी टीम के ऊपर जो है वागिलवाड़ा को थोड़ा सा टेंशन में डाल दिया है। ये भी सटीक यॉर्कर का प्रयास जरूर किया था, कप्तान गेंद के नीचे मिड ऑफ की तरफ, अच्छी फील्डिंग नजर आती हुई, 1 रन वहां पर मिलेगा। 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 12-15 में चाहिए 70। बहुत सारे दर्शक आस लगाए थे कि आज वागिलवाड़ा और अंबापाड़ा के बीच में ताकतवर तगड़ा मुकाबला होगा। ए लॉट के आखिरी ये पहले राउंड की मैच है और उसके बाद सेकेंड राउंड विनर वर्सेस विनर, यानी कि पहला मैच खेला हो जाएगा कलवे और साई के बीच में। मिस टाइमिंग है, खुद गेंदबाज अपने फॉलो थ्रू में, कोई चूक नहीं। आदि सेना केडीएच वागिलवाड़ा टीम की मैदान से बाहर। विकेट के साथ विकेट लगातार गिरे जा रहे, 14 गेंदों में अब चाहिए 70 रनों की जरूरत। दिल्ली बहुत दूर है, अब कठिन लग रहा है ये टारगेट, क्योंकि प्रेम पाटिल और यंगस्टर बल्लेबाज यश आते हुए आज देखेंगे 2 जगह खेली डे फॉर्मेट गौरी स्पोर्ट्स नेवाली के मैदान के ऊपर खेले, थोड़ी सी थकान महसूस, दूसरे मुकाबले में हार का सामना करना पड़ा, लेकिन यहां पर आप देख सकते हैं पहला ही मैच फ्रेश खेल रहे रॉयल ट्रॉफी उल्वा में। 10 फुट की ये बड़ी बड़ी ट्रॉफीज आपको नजर आती हुई, अगले साल 12 फुट की ट्रॉफी। क्लीन बोल्ड, यू मिस आई विल डेफिनेटली। एक और झटका, विकेट नंबर 6 मैदान से बाहर। अब आखिरी 4 लाइफलाइन बची है, कठिन परिस्थिति है वागिलवाड़ा टीम की। लगातार जारी, हर ओवर में विकेट गिरी जा रही है। हालांकि पहले ओवर में 1 विकेट, इस दूसरे ओवर में भी विकेट, तीसरे ओवर में लगभग 3 विकेट इस गेंदबाज ने अर्जित की है। 1 रनआउट के तौर पर खिलाड़ी मैदान से बाहर लौट चुका है। 12 के ऊपर 6, ये सबसे लोएस्ट टोटल स्कोर होगा मैं कहूंगा इस श्रृंखला का। और क्या ये ऑल आउट के कगार पर जाएगी? विनय गावंड, लालचंद गावंड के सुपुत्र है। लालचंद भी इन एक्शन में आप देख सकते हैं, क्या उन्हें बल्लेबाजी करने का शायद मौका आज मिल सकता है। लेकिन इस समय बात करेंगे सदन स्मृति गवान 27 के ऊपर उनके भी साथ गए थे, और खास करके हमारे प्रवीण भाई कोहली आपका स्वागत करेंगे। ओंकार ये भी मैच का आनंद लेते हुए, सरजा शंकर बैल के मालक आपका स्वागत। हमारे विशु कोहली सर आपका भी स्वागत है। और हल्के हाथों से खेला, ऑन साइड में फील्डर है मौजूद, सिंगल के साथ यहां पर आगे लेकर जाना चाहते हैं। ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद 13 रन 6 विकेट के नुकसान के ऊपर 12 में चाहिए 69 रन। तो बिल्कुल आप देख सकते हैं 12 में चाहिए 69 रन। कठिन परिस्थिति आप यहां पर आप देख सकते हैं दोस्तों, मुश्किल लग रहा है आप इस रनों को बनाना। 4 लाइफलाइन बची है। किरण पाटिल सर 40+ मास्टर उल्वे, कल क्या शायद दमदार बल्लेबाजी की, सुपर 5 में उनकी टीम भी क्वालिफाई हो चुकी है। हमारे हरिचंद्र सर आपका भी स्वागत करेंगे, हमारे सीनियर समालोचक कमेंटेटर जिनका काफी बड़ा योगदान है। और सिंगल मिलेगा, सिंगल से फर्क नहीं गिरेगा। आप यहां पर जीतने के लिए 11 गेंदों में 11 छक्के भी मारे ना तो भी कठिन है, लेकिन कठिन परिस्थिति में हमेशा अपने आप को इंप्रूवमेंट कीजिए, अपने आप को सिद्ध कीजिए कि मैं नंबर 8 के या 7 पोजीशन पर हूं, लेकिन अपने टीम के लिए क्या मेरी ताकत में कुछ कर सकता हूं। चलिए किस्मत का चौका शायद मिलेगा, लॉन्ग स्टॉप की तरफ, नॉन स्टॉप, सीमा रेखा पार, 4 रन। अठारह के ऊपर 6 विकेट
मैदान से बाहर लौट चुके हैं। हाफ ट्रैकर की बॉल स्क्वेरली की तरफ खेला हुआ स्ट्रोक, बैक टू बैक, ये दूसरी बाउंड्री आई है। थोड़ा समय हो चुका है। ये जो खिलाड़ी कक्ष के थोड़ा सा बयां कर रहा है कि चेहरे थोड़े से मायूस है। सूरज, जो भी गलतियां हो रही है उनको सुधार कर अपने इन सभी खिलाड़ियों को फिर से एक बार तैयार कीजिए। बॉलिंग के ऊपर थोड़ा सा ध्यान देना होगा आपके गेंदबाजों के ऊपर। बैटिंग लाइनअप आपकी है ताकत, लेकिन आज आपका दिन चला नहीं। और अद्विक 11 कालबादेवी प्रसन्न अंबापाड़ा टीम ने दमदार परफॉर्मेंस दिया है। सभी के सभी गेंदबाज है, बॉलर से बैट्समैन है, फील्डरों ने काफी कमाल की फील्डिंग की, बैटरों ने अपना काम तमाम किया, गेंदबाज भी अपना काम तमाम कर रहे। जय कड़ू जिन्होंने आज दमदार पारी खेली, लगभग देखा जाएगा तो उन्होंने 15 गेंदों में 46 की पारी खेली और अर्धशतक बनाने वाले थे, लेकिन गेंदें कम उनके हिस्से में मिली। फुल टॉस बॉल हवा में, गेंद मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ खाली है, गेंद जाती हुई सीमा रेखा पार। चलिए अपने आप को सिद्ध करते हुए विनय गावन के बल्ले से 4 रन। जब नई शादी जमती है तो फिर मोड़ने वाला कोई ना कोई होता है कि लड़का दारू पीता है, स्विच करने का प्रयास। लेकिन कभी कभी यह भी होता है ओवर की समाप्ति होती हुई कि सूरज, कभी कभी होता है कि आप लड़की देखने के लिए जाते हो तो ये नहीं देखते कि आप कितने हाफ सेंचुरी मारी, कितनी बाइक ली है, आप कमाते कितना हो, ये बहुत इंपॉर्टेंट होता है। तो क्रिकेट के साथ साथ जॉब के ऊपर भी फोकस करना बहुत जरूरी है। ओवर की समाप्ति अब 6 गेंदों में चाहिए 55 रन। फास्ट ओवर डालने का विक्रम मैं कहूंगा केसीसी अंबापाड़ा टीम ने किया है। 4 ओवर कब समाप्त हुए पता भी नहीं चला, बहुत उन्होंने समय का पालन किया है। और साथ ही साथ वाकीलेवाड़ा टीम ने भी जबरदस्त योगदान दिया, लेकिन आज मात्र उनकी ये जो परिस्थिति थोड़ी सी गंभीर नजर आती है। अच्छा शॉट है, ये खिलाड़ी है परफेक्ट का 6 और 7 नंबर के पोजीशन पर मिल चुका है वाकीलेवाड़ा टीम को। बढ़िया शॉट, 6 रन। निगाहें जम कर रखी इसने और अपने कप्तान को सिद्ध कर रहे कि मेरे ऊपर जब नौबत आएगी तो मेरा परफॉर्मेंस मैं जरूर दूंगा। ये पहला छक्का इस पारी का। हाफ ट्रैकर की बॉल थी, लेग स्टंप से बाहर है, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी। 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर 34 रन। हवेश है क्या? भावेश है, हवेश। तो इस बार भी स्वीप करना चाहते थे। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई हवेश काटकर बॉलिंग मार्ग पर आते हुए सीनियर खिलाड़ी है और निश्चित तौर पर एक छक्का जरूर खाया उन्होंने। ज्यादा रन चाहिए, इसका मतलब आप इस गेंदबाज को क्या यूज करना चाहेंगे, लेकिन ये बल्लेबाज बिल्कुल अपना परिचय देते हुए गेंद ने ये काटा बदला। क्या जादू टोना हुआ? 4 रन। उन्होंने गेंद अचानक टर्न हुई और वहां पर सोचो एक बॉल में अगर वो 4 होते तो क्या करते। वहां पर टर्न हुई, अचानक गेंद, चौका मिला। बोलो तैयार। इस बार हवा में गेंद है, राज गेंद के नीचे, लेकिन उससे पहले लॉन्ग ऑफ का खिलाड़ी आया था लगभग 30 यार्ड सर्कल के भीतर। मात्र कैच ड्रॉप हो चुकी है। 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से स्कोर बना है स्कोर कार्ड के ऊपर अभी तक का 39 रन। 3 गेंदों का खेल बचा हुआ है। अब 43 रनों की जरूरत। 50-60 के भीतर रोकती तो खेल में मजा आ सकता था, लेकिन ये 2 जाबाज सिकंदर लड़ रहे अपने टीम के लिए अंतिम क्षणों के लिए। और ये बेहतरीन स्ट्रोक, 6 रन। और प्रेम के बीच में अच्छी साझेदारी। 8 में 17 प्रेम पाटिल, 5 में 12 विनय गावन। बात 2 में चाहिए। आप यहां पर 37 रनों की जरूरत। क्या बढ़िया बैटिंग, लेकिन तालियां बजाए हॉप्स कराई इस खिलाड़ियों का वाकीलवाड़ा टीम। एक और दमदारी 6 रन। चुका है और ओवर क्या आपको और बॉल डालनी है बॉलर? 6 बॉल और लीजिए। तो इसी के साथ मैच हुआ फिनिश।
और ये रन 51 यानी कि 55-60 होते तो मैच को पूरी तरह से लपेट सकते थे। मैन ऑफ द मैच का हीरो जय कडू, आइए। चला, मॅन ऑफ द मॅच जय कडू. चला, पुढचा सामना टॉस झालाय. कोण जिंकलाय? कलवे. सुशांत मोकल याला विनंती करतोय का आपण